जगताप कुटुंब हे आमचं परिवारातले कुटुंब आहे। त्यांनी गाववाले म्हणून कधी आम्हाला कुठल्याच बाहेरच्या लोकांना हे केलेलं नाही। आम्ही एक पारिवारिक संबंध म्हणून जगताप या नावाला वलय देऊन आम्ही मनापासून काम करणार आणि कुणालाही विचारा टोटल शेफ एरिया सगळा शेफ एरिया आणि भाऊंचं बारीक लक्ष असायचं। मी सिंधुदुर्गातला आहे तर माझ्या गावाला माझा एक चुलत भाऊ आहे तो अपंग आहे। तर भाऊंनी त्याला फक्त व्हिडिओ दाखवला भाऊ हा असा असा आहे तर त्यांना इथून सायकल त्यांनी तिथं पडलं। भाऊच्या रूपात शंकर भाऊ मध्ये भाऊ दिसतात। आमच्या सारख्याला तर आम्ही कधी विसरणार नाही त्या माणसाला। नियोजन करणं आणि कार्यकर्त्याची फळी जी आहे ही अतिशय निस्वार्थी अशी फळी आहे। इथं कुठलाही कार्यकर्ता पेड नाही, कॅम्पेनर नाही। प्रेक्षको नमस्कार। आठवणीतले भाऊ खरं तर चिंचवड विधानसभा या मतदारसंघापर्यंत फक्त आपल्या कामाचा डंका न ठेवता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर, भोसरी विधानसभा असेल, पिंपरी विधानसभा असेल आणि चिंचवड विधानसभा असेल, या तिन्ही विधानसभा आणि राज्यात त्यांच्या नावाची खरी चर्चा असायची। कारण राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदार होते त्यापैकी एक दमदार आमदार म्हणून ज्यांच्या नावाचा करिश्मा होता ते म्हणजे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप। खरं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून करतोय। याआधी आपण आठवणीतले भाऊ ही मालिका सुरू केली आहे। याआधी भाग क्रमांक 1 तुम्ही पाहिलेला आहे। आज आपण भाग क्रमांक 2 घेतोय। या भाग क्रमांक 2 मध्ये आपल्या समवेत काही मान्यवर उपस्थित आहेत। त्यांच्या भाऊ समवेतच्या काय आठवणी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्या समवेत या चर्चेमध्ये सहभागी आहे संपादक उत्तम कुटे सर। सर स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये। सुरेश शिंदे नमस्कार, माझं नाव अभय दर्डवेकर, संचालक श्री गणेश सहकारी। नमस्कार, मी राजेंद्र पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य। नमस्कार, मी नगरसेवक अंबरनाथ कांबळे। नमस्कार, मी बाळासाहेब देवकर। तर हे सर्व मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मी सुरुवात करतोय, पहिलाच प्रश्न मी घेतो अभय सर तुमच्यापासून मी येतो। खरं तर भाऊंचा राजकीय प्रवास, भाऊंचं असणारं सगळे गणित, मग ते सामाजिक असतील, राजकीय असेल, 2004ची भाऊंची विधान परिषदेची निवडणूक ते 2019ची विधानसभा निवडणूक, हा सगळा प्रवास तुम्ही जवळून पाहिलेला आहे। एक परिवारातले घटक म्हणून तुम्ही सगळे सहकारी भाऊ समवेत होतात। कसं पाहताय आता 2024ची ही विधानसभा निवडणूक आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये भाऊंची उणीव जाणवते? निवडणूक जरी 2024ची असली तरी देखील आज भाऊ आपल्यामध्ये हयात असल्यासारखंच वाटत आहे। आणि आम्ही जे कार्यकर्ते आहोत किंवा भाऊंचे जे कार्यकर्ते आहोत ते कार्यकर्ते जशी 2004ची निवडणूक झाली त्या पद्धतीनेच त्याचं नियोजन आणि त्याचं संपूर्ण कार्यकाल या पद्धतीने करणार आहोत। आणि 100% आमचा जो उमेदवार आहे त्याला 100% निवडून आणायचं काम आम्ही या ठिकाणी करणार। राजेंद्र पाटील उल्लेख केला अभय सरांनी, कार्यकर्ते म्हणून काम करतोय। तुमचाही कार्यकर्ता प्रवास राहिलेला आहे। 2007ची निवडणूक तुम्ही अपक्ष लढणार, त्या ठिकाणी तुमचा पराभव झाला, परंतु नंतर तुम्ही भाऊंचे झालात। काय नेमका तो प्रसंग होता, कशा पद्धतीने तुम्ही जगताप कुटुंबियांशी जोडले गेलात? प्रथमतः मी या पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करतो। भाऊंच्या बाबतीत सांगायचं म्हणलं की एक दूरदृष्टी आमदार हे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं नावलौकिक होतं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास करताना त्यांनी कधी मी चिंचवड मतदारसंघातून निवडून आलोय म्हणून फक्त चिंचवडचाच विकास करायचा हे त्यांचं ध्येय धोरण नव्हते। त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास केलाय। आणि आता जगताप कुटुंब हे आमचं परिवारातले कुटुंब आहे। त्यांनी गाववाले म्हणून कधी आम्हाला कुठल्याच बाहेरच्या लोकांना हे केलेलं नाही। आम्ही एक पारिवारिक संबंध म्हणून जगताप या नावाला वलय देऊन आम्ही मनापासून काम करणार आणि आदरणीय शंकर शेठ जगताप यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा आम्ही एक ध्यास घेतलेला आहे। आणि मी एक खानदेशवासी आहे। आमच्या खानदेशवासियांवर जगताप कुटुंबाचं खरोखरच प्रेम आहे। आणि चिंचवड मतदारसंघात खानदेश कुटुंबियांचं भरपूर मतदार आहेत आणि आम्ही त्या परिवाराशी आमची नाळ जुडलेली आहे। त्यामुळे आम्ही शंकर जगताप यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे। बाळासाहेब तुमच्यावर काय येतोय? कारण खानदेशचा विषय त्यांनी काढला, गावकी भावकी घरातले बाहेरचे सगळा विषय होतो। पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे। ह्या औद्योगिक नगरीमध्ये अनेक जण आपलं उपजीविकेचं साधन म्हणून या शहरामध्ये येत असतात। तुम्ही गाववाले आहात, बाळासाहेब देवकर, तुमचा आणि भाऊंचा कसा संबंध होता, कसे तुमचे एकोप्याचे संबंध होते? आणि जे आता राजेंद्रजींनी मांडलं की भाऊंनी बाहेरून या ठिकाणी आलेल्या लोकांना कधीच परक समजलं नाही, तुमचा अनुभव काय होता? ते बरोबर बोलले।
बाहेरच्या आणि गाववाल्यांच्या यांच्यात हेच ठेवलं नाही त्यांनी, अंतर नाही ठेवलेलं. अंतर नव्हतं. सगळ्यांना समानताने वागणूक करायची. बरोबर. तर सुरेशजी, काय तुमचं एकूण आपण जे पाहतोय की अनेक निवडणुका तुम्ही भाऊंच्या पाहिल्यात. सुरुवातीच्या काळात आपण ज्या गप्पा मारल्या तेव्हा तुम्ही म्हटले की मी भाऊंच्या विरोधात काम केलं. नंतर भाऊंचा असा काय करिश्मा होता, कारण अनेक लोक जे भाऊंच्या विरोधात सुरुवातीला जायची ती लोक परत भाऊंच्या जवळ यायची. म्हणजे भाऊकडे अशी काय कला होती की विरोधक सुद्धा आपला व्हायचा? भाऊंचा विकास हीच कला होती भाऊंची. बरं. तर मी पूर्वी शिवसेनेचं काम करायचो, नंतर नवी सांगलीत राहिल्यापासून भाऊला कधी जॉईन झालो हे मला सुद्धा कळालं नाही. त्याच्या आधी मी पूर्वी भाऊंच्या पक्षाच्या किंवा भाऊंच्या विरोधात करायचो. आता केवळ भाऊ हाच पक्ष आहे आमचा. आता म्हणजे आम्ही पक्ष बघत नाही किंवा काय नाही, आमची सगळी जी रचना असती जो कोण देईल त्याला आम्ही निवडून देत असतो. म्हणजे आम्ही नगरसेवक कधी बघत नाही किंवा आमदार कोण आहे ते बघत नाही. भाऊंचं जे तत्व पाळतात किंवा जे विचार घेऊन चालतात त्यांच्या मागे सर्व समाज सर्व कार्यकर्ते उभे राहतात आणि ठाम मतांनी त्यांना, भरघोस मतांनी त्यांना विजय करून देतात. आपल्यासोबत माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे आहे. तुमचा प्रवास होता, 2017ची निवडणूक तुम्ही लढलात. काय प्रसंग होता की तुम्हाला उमेदवारी मिळाली? उमेदवारी मिळवण्यासाठी काही संघर्ष होता का? आणि उमेदवारी मिळाल्यानंतर काय असे प्रसंग आले की भाऊंकडे काही तुम्हाला शिकायला मिळालं का? काय सांगा? प्रथम आपला आवाजमध्ये कुटे सरांचा आणि परदेशी साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो की आठवणीच्या भाऊंच्यासाठी आम्हाला तुम्ही इथं बोलवलं. भाऊ असताना आम्हाला त्यांच्या आठवणी ह्या मरसपर्यंत राहणार आहे. आणि तुम्ही विचारलेला प्रश्न की नगरसेवक कसं तुम्ही जाणार, 2017ला मला भाऊंनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं. माझे सहकारी मित्र होते. भाऊंचे माझे संबंध 20 वर्षापासून होते. पण भाऊंपाशी असं मी कधी जात नव्हतो, कारण मी एक तालीम पेशातलं पैलवान होतो चांगला, पुणे जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला नावाजलेला पैलवान होतो. आणि भाऊंना माझा स्वभाव आवडायचा. आणि हे राजकारण माझा पेशा नव्हता. की भाऊंना वाटलं नाही हे पैलवान पोरग आहे, आपण पण ह्याला चान्स द्यावं. की भाऊंचे दृष्टिकोन लय मोठा होता की आज तालीम पेशातल्या मुलाला डायरेक्ट नगरसेवक करायचे. ते कधी जात आणि पात बघत नव्हते. जो काम करेन ना तो भाऊंचा नातेवाईक होता, जगतापच होता. म्हणजे कांबळे हो तो जगतापच असायचा. कुणाचा असायचा? भाऊंचा. हा, भाऊंनी कधी हेच बघितलंच नाही, काय काय नाही बघितलं. कांबळे ना तो माझा पाहुणाचे. मग भाऊंनी मला नगरसेवक झाल्यानंतर एक मोठा किस्सा आहे की भाऊ कसे होते हे मला नव्हतं माहिती. जेव्हा मी नगरसेवक झालो 15 दिवस मी एकदम हवेत होतो, कारण आपण नगरसेवक झालो. आता आपण पिंपरी चिंचवड मध्ये भाऊंच्या मार्गदर्शनाने पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची सत्ता आली होती. तेव्हा आम्ही सभागृहात शपथविधी झाली आमची. मग थोडासा मी नवीन नगरसेवक असल्यामुळं मला राजकीय म्हणजे माहिती नव्हतं. मी आपलं प्रभागात न हिंडता निस्तं फक्त ह्यांना भेट त्यांना भेट. तर एक दिवशी भाऊंनी 15 दिवस बघितलं की अरे हो खाली ऑफिस पण नाहीत. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं की आपला एक नगरसेवक नवीन झालेला आहे अंबरनाथ कांबळे, तो प्रभागात हिंडतोय का? तर त्यांचे कार्यकर्ते खूप हुशार, प्रत्येक गल्ली गल्लीतनी त्यांचे कार्यकर्ते होते. तर त्यांना काय सांगितलं असेल ते मला माहिती नाही. मला भाऊंनी 15 दिवसांनी त्यांच्या ऑफिसवर बोलवलं. बोलवल्यानंतर बरेच त्यांच्या जवळची मंडळी होती. मला सेपरेट शेजारी बसवलं. मी लय खुश झालो की अरे आपल्याला भाऊंनी पहिल्यांदा शेजारी बसवलंय, आपण नगरसेवक झालोय. भाऊंनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांना सत्य चालायचं. मला पहिला प्रश्न विचारला, अंबरनाथ कांबळे तुला तिकीट तुझ्या मित्रांनी किंवा त्यांचे दाजी आप्पासाहेब रेणुसे हे आम्ही तोरणागाड्याच्या पायथ्याशी, माझे गाव पाबे, हा, आणि शक्य दाजी आप्पासाहेब रेणुसे. तर आप्पासाहेबांनी मला 97ला भाऊंकडे पाठवलं होतं की हे तालीम पेशातला मुलगा आहे, तुम्ही त्यांना सांभाळा. तर भाऊंनी मला तालमीत पण मदत केलेली होती. आणि तेव्हापासून माझा ह्यो वारस. मग भाऊंनी मला बाबा आता तू नगरसेवक झालायस, मग ती सुरुवात विचारायला गेली, तुला किती मतदान पडलंय, किती लोकांनी या प्रभागाचे मतदान केलं? तर भाऊ म्हणलो मला 12,000 मतदान पडले. 12,000 मतदान पडले. मग तू 6 जणांबरोबर हिंडणार का? मला काय समजलं नाही, नवीन नगरसेवक.
मग मला भाऊंनी रागाने बोलले की तुला ज्या 12,000 लोकांनी मतदान केले आणि ज्यांनी केलं नसेल त्यांचं काम करायचंय प्रभागाचं, बरोबर, हा त्याला लागणाऱ्या गोष्टी, मग ड्रेनेज असन, पाणी असन, लाईट असन, आरोग्याच्या गाड्या असत्यान, ह्या तुलाच बघायचंय सर्व. हे काय मी बघणार नाही. तुला तिकीट दिलंय, तू आता ते काम करायचंय का नाही करायचे ते ठरव. आणि जर तू काम नाही केलं तर तू तुझा राजीनामा मला आणून दे. बरं, मग एवढ्या कडक भाषेत ते मला बोलले. अरे बापरे, पहिल्यांदाच मला भाऊंची ती आठवण, भाऊंची आठवण की कडकपणा. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी मला सांगितलं प्रभागात सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत लोकांचे काम करायचे. त्यांनी तुला विश्वासावर मतदान केलेलं आहे. मग ह्या गोष्टी भाऊंनी आम्हाला शिकवल्या. नंतर हळूहळू आम्ही लोकांचे काम करायला लागलो. फक्त जनता, म्हणजे जनता नाहीये, जे काय मला जे मतदान केलेलं आहे ते माझा प्रत्येक आमदार आहेत आणि त्यांचं ती सेवा व्हायला पाहिजे. मग त्या पद्धतीने भाऊंनी मला तिथं पहिलंच ह्याच्यात कशी ओळख करून दिली ते आता मी तुम्हाला सांगितलं. हे कुठे सर, मला फक्त तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की भाऊंच्या निधनानंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. पोटनिवडणूक झाली, त्याच्यात त्यांच्या म्हणजे आपल्या ताई आणि त्यांच्या मिसेस अश्विनीताई आमदार झाल्या हे माहिती आहे, परंतु त्याच्यानंतरची पहिली ही विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. ह्या निवडणुकीत भाऊंची उणीव जाणवणार हे मान्यच आहे. त्यात आता भाऊंचे बंधू, धाकटे बंधू उमेदवार आहेत चिंचवडला, तर भाऊंची ही जी काही मोठी उणीव जाणवणार आहे, तर माझा प्रश्न फक्त तुम्हा सगळ्यांना हाच आहे की ती उणीव, भाऊंची उणीव तुम्ही शंकर शेठसाठी कशी भरून काढणार हे प्रत्येकाने मला अगदी थोडक्यात सांगितलं तरी चालेल. अगदी अंबरनाथ पहिल्यांदा तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. भाऊंचं कसं आहे, आज आम्ही नगर शोक होतो, एक इतिहास असतो. भाऊंनी चिंचवड आणि अख्ख्या या शहराला जो इतिहास करून गेलेला आहे आणि तो इतिहास आहे ना कधीच बुजणारा नाही. त्यामुळं आम्हाला ही निवडणूक का भाऊंनी विकास केलेला आहे, अख्ख्या शहराचा विकास केलाय. म्हणजे सांगायचं म्हणलं जिल्हा रुग्णालय, त्या जिल्हा रुग्णालयामध्ये अख्ख्या जिल्ह्यातले लोक तिथे येतात आणि भाऊ स्वतः मनेश कुलकर्णी आणि भाऊ हे स्वतः आठवड्यातून एक दिवस सोमवारची तिथं जायचे. म्हणजे अनेक गोष्टी भाऊंच्या सांगण्यासारख्या आहे. चिंचवड मतदार संघात सांगायचं म्हटलं तर केवढा मोठा विकास आहे व तो इतिहास आहे. त्यामुळं शंकर शेठ त्यांच्या मार्गदर्शनाने काम करायचे. आम्हाला भाऊ नाही भेटले तर शंकर शेठ भेटायचे आणि शंकर शेठच्या थ्रू आम्ही हे बाकीचे कामं करायचो. त्यामुळं आम्हाला ही निवडणूक जड ही अजिबात वाटत नाही. आम्ही चांगल्या मतांनी भाऊ जसे निवडून यायचे तसे शंकर शेठ निवडून येणार. राजेंद्र पाटील, काय आत्ताच्या निवडणुकीचं कसा प्रचार राहील? भाऊंची जी यंत्रणा होती, ज्या पद्धत भाऊंची होती कामाची, तसं सगळं नियोजन आहे का? कसं आहे अतुल सर, आणि आठवणीतला भाऊ म्हणून आपण फक्त भाऊंचाच विषय घेतोय, पण भाऊंची पद्धत आणि आत्ताची निवडणूक हा त्यातला भाग आहे. भाऊंची पद्धत, भाऊ भाऊच होते, एक माणूस हा एकच होऊ शकतो. पण भाऊ आठवणीतले म्हणण्यापेक्षा भाऊ हे न विसरण्यासारखे भाऊ आहेत आणि हे सर्वसामान्य जनतेला आज पण आम्ही एक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना सर्वसामान्य जे मतदार आहेत त्यांच्या आठवणीत आज पण भाऊ आहेत. भाऊंना जाऊन जरी आता 1-1.5-2 वर्ष झाले असतील पण भाऊ असे अविस्मरणीय आहेत. त्यामुळं आदरणीय शंकर शेठ जगताप यांना निवडून आणण्यासाठी हे लोकांनी हातात घेतलेलं निवडणूक आहे. त्यांना सांगायची गरज नाही की तुम्ही ह्याला मतदान करा. त्यांच्या समोर आज पण भाऊच आहे. आदरणीय आमदार लक्ष्मण जगतापच आहेत आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते म्हणजे मी सांगतो की कधी न विसरण्यासारखे, म्हणजे आठवणीपेक्षा न विसरण्यासारखे. जो माझ्यासारखा एक कार्यकर्ता मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत लक्ष्मण जगताप यांची जी कारकीर्द किंवा त्यांची कामाची जी पद्धत आहे मी कधी विसरणार नाही. त्यांची जी दूरदृष्टी होती. एक त्यांचा तुम्हाला किस्सा सांगतो. आदरणीय शरद पवार साहेब संरक्षण मंत्री असताना आमच्या नव्या सांगलीला मिलिटरीवाले रोड देत नव्हते. त्यांनी अधिकारी लोक आले की बाबा रोडचं वाइंडिंग मिलिटरीवाले करून देत नाही. पवार साहेब येणार होते का नाही येणार होते भाऊंनाच माहिती. त्यांनी एक पत्र तयार केलं की आदरणीय संरक्षण मंत्री पवार साहेब यांचं नव्या सांगलीमध्ये असं आहे.
ते पत्र दिल्यानंतर आम्हाला ते रोड मिळाला नव्या सांगलीला. म्हणजे ही जी चाणक्य नीती होती, असा आमदार होणे नाही. त्यामुळं आम्हाला तसं आम्ही कार्यकर्ते म्हणून प्रचार करत असताना आम्ही आज शंकर शेठचा पर्वापासून अंबरनाथजी आम्ही जे प्रचार म्हणजे चालू केला, तर काही काही स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू आले की एक भाऊच्या रूपात शंकर भाऊ मध्ये भाऊ दिसतात. आमच्या सारख्याला तर आम्ही कधी विसरणार नाही त्या माणसाला. त्यामुळं ही निवडणूक आम्हाला तशी खूप अवघड नाही. आम्ही फक्त मताधिक्य मिळवण्यासाठी आम्ही आता प्रचार करतोय. अभयजी, आठवणीतले भाऊ चांगले म्हणजे काय आहे की आता जी निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भाऊची उणीव ही जाणवणार आहेच. परंतु भाऊ आजही हयात असल्यासारखं आम्हाला सर्वांनाच वाटत असतं. त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की भाऊंची कुठलीही निवडणूक असू दे त्याच्यामध्ये माननीय शंकर जगताप, त्यानंतर विजूशेठ जगताप हे पडद्यामागचे कलाकार असायचे. सर्व निवडणुकीचं नियोजन हे स्वतः शंकर शेठ, विजूशेठ जगताप आणि आम्ही कार्यकर्ते करायचो. जरी आता प्रश्न असा राहिला आहे की त्यावेळेस भाऊ उमेदवार असायचे, आता खुद्द शंकर जगताप उमेदवार आहे. शंकर शेठ जगताप उमेदवार असलं तरी नियोजन संपूर्ण जे आहे हे त्यांच्या आधिपत्याखाली व्हायचं किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली व्हायचं. त्यामुळं नियोजन करणं आणि कार्यकर्त्याची फळी जी आहे ती अतिशय निस्वार्थी अशी फळी आहे. इथं कुठलाही कार्यकर्ता पेड नाही, कॅम्पेनर नाही. त्यामुळं असं आहे की नियोजन हे शंकर जगताप जरी उमेदवार असले आणि नियोजन बाकी आम्ही सर्वजण त्यांच्या मागे करत असतो. आणि हे नियोजन इतकं स्ट्रॉंग असतं की आज शंकर जगताप उभा आहे म्हणजे आम्ही सर्व शंकर जगताप असल्यासारखं आम्ही काम करतो. आज शंकर शेठ जगताप आमदार झाले तर आम्ही आमदार झाल्यासारखं आहे. कार्यकर्त्याला म्हणजे मी आमदार आहे तर हा माझा कार्यकर्ता पण आमदार आहे असं त्यांचं हेतू होता. आणि या हेतूने सगळेजण जीव ओतून काम करतात. म्हणजे कार्यकर्त्याला समजलं नाही आमदार तर त्याला आमदारच केलं त्या. आणि अशा पद्धतीने भाऊंचं कार्य जे आहे ते हे शंकर शेठ त्या पद्धतीनेच पुढे नेते. आणि पुढे नेत असताना अजून एक भाऊंचा किस्सा आहे की भाऊंना योगा करायचं म्हणजे भाऊंचं वजन त्यावेळेस 120 किलो होतं. तर त्यावेळेस भाऊ लोकसभेच्या वेळेला तर आपल्याला मला हे हेल्थ मला जास्त होती नाही का. मग त्यावेळेस रामदेव बाबांची क्रेज होती आणि रामदेव बाबा योगा करायचे. तर आम्ही रामदेव बाबांकडे गेलो की आम्हाला तुमची तारीख घ्या आणि तुमचा योगाचा कार्यक्रम करायचा आहे. तर आम्ही गेल्यानंतर रामदेव बाबांनी एक प्रश्न विचारला की हे कोणत्या पार्टीचे आहे. तर आम्ही म्हटलं हा इंडिपेंडंट. तर रामदेव बाबा कुणाला अशी तारीख देत नाही की ह्या तारखेला किंवा बघू ठीक आहे सांगू असं सांगायचे. त्यांनी लगेच आम्हाला तारीख दिली. हा भाऊंचा जो मोठेपणा आहे की इंडिपेंडंट कॅन्डिडेट आज निवडून येतो आमदार म्हणून म्हणजे त्याची लोकप्रियता आहे. ही लोकप्रियता बाबांनी ओळखली आणि आम्हाला श्री रविशंकरांकडे पण आम्ही गेलो होतो. त्यावेळेस देखील हाच किस्सा झाला. त्यांनी देखील आम्हाला विचारलं की कोणत्या पार्टीचे आम्ही इंडिपेंडंट चुनके आहे. तर त्यांनी देखील ताबडतोब त्यांचं काय हा एक महत्वाचा मुद्दा जो किस्सा आहे तो. सुरेश भाऊ, खरं तर आठवणीतले भाऊ आणि राजकारणाशिवाय भाऊ होऊ शकत नाही. निवडणुकीचं वातावरण आहे, राजकारणावर गप्पा आपल्या होणारच आहे. अशी एखादी भाऊंची आठवण की आता भाऊ म्हणजे आजारपणामध्ये आहे आणि तरी देखील राजकारण डोक्यात आहे आणि काहीतरी चाललंच त्यांचं काम की कसा माझा चिंचवडचा विकास होईल. काय वाटतं, काय सांगाल? पालिकेची जे पाठीमाग वाघटना झाली महानगरपालिकेची ते इलेक्शन लागणार होत्या तर ते सगळे नकाशा वगैरे घेऊन भाऊ आजारी होते. तर सकाळी त्यांचं एक गाईचं हे तिथं गोठा आहे तिथं सकाळी उन्हात वॉकिंग करायला यायचे तिथं तिथे थांबायचे. तिथं चालता तर येत नव्हतं पण ते बॉडीगार्ड वगैरे तिथं थांबायचे आणि ते तेवढ्या उन्हामध्ये सुद्धा बसून आहे ना ते वाढ टाकण्याचा अभ्यास करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत नकाशाचा अभ्यास करत होते. आता मी समजा अंबरनाथ असतील राजेपुरी आम्ही पहिल्यापासून बरोबर केली किंवा मला पण म्हणजे समजा जर म्हणलं कुणाला तर मला त्यांच्यानंतर समजा काय गोष्टी ते मला माहिती असतील मी त्यांच्या कंटिन्यू बरोबर असतो. यांच्याबरोबर असू द्या राजापुरी किंवा नगरपालिकेत जात सगळ्या गोष्टी मला अवगत आहेत. तर मला विचारायचं समजा यांचं देवकारांचं शेती हा बांधापासून वाट असणं कशी झाली मग त्या घराचं कुटुंब कुठल्या वाटत जातील आपल्याला काय नियोजन करायला लागेल. म्हणजे हे कंटिन्यू त्यांच्या डोक्यातच होते विकास करायला. हे कामगार म्हणजे यांचा विकास करायचा ना मी शेवटच्या क्षणापर्यंत मग आम्ही जर वॉकिंगला गेलो तिथं तर परत त्या बॉडीगार्डला सांगायचं जा सिंधनला बोलून घेऊन या की बाबा हा बांध गेला हा तुम्ही गेला देवगड घेतून गेलाय का पुढकर्मात घेतून गेलाय का मी कुठली घरी येतील मग आपल्याला कसं करायला लागेल. म्हणजे एवढं त्यांचा बारीक अभ्यास आहे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी
म्हणजे आजारी होते त्यांची ते थेरपी चालू होती ना, तरी ते शेवटच्या क्षणापर्यंत सकाळी पहाटेच्या उन्हामध्ये ते घेऊन तिथं गोठ्यावरती बसत होते. आणि एक मी मध्ये थोडस एक अविस्मरणीय देशाला न विसरण्यासारखी गोष्ट आहे. राज्यसभेची निवडणूक असताना भाऊ आजारी होते. आज एवढा मोठा आजारपण असताना पण फडणवीस साहेबांनी फोन केला की बाबा तुम्हाला जमत नसेल तर नका येऊ. एक त्यांच्याकडे इम्युनिटी पॉवर आणि इच्छाशक्ती प्रबळ असतं. मग ते अँब्युलन्स मध्ये मतदानाला केलं. म्हणजे मतदान करून आल्यानंतर आज एवढ्या आजारपणाने मतदान करायला मुंबईपर्यंत अँब्युलन्स मध्ये जाणारा हा नेता आमचा असा नेता होणे नाही. पक्षनिष्ठा जरी असली पण आज त्यांनी स्वतःचा आजारपणाचा काही विचार नाही केला. शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठा कशी ठेवली पाहिजे त्यांच्याकडनं जपली पाहिजे. एक आदर्श घेण्यासारखं हे आहे. आणि ही आम्हाला कार्यकर्त्यांना किंवा पिंपरी चिंचवड शहराला किंवा महाराष्ट्राला नाही, हे देशाला न विसरण्यासारखी अविस्मरणीय घटना आहे. साहेब, आपण गाववाले, चिंचवडचा विकास कशा पद्धतीने, पूर्वीचं गाव आणि आत्ताचं चिंचवड काय फरक वाटतोय? म्हणजे भाऊंनी कसा विकास केला, काय काय झालंय? खूप म्हणजे काय थोडक्यात रस्ते, पाणी, लाईट सगळ्या बाबतीत म्हणलं तरी बदल झालेले आहे. आणि भाऊंनी केलेला विकास हा म्हणजे आठवणीतला विकास आहे, अमर राहिला. आणि त्यांचे म्हणजे बंधू शंकर शेठ आता ते म्हणजे स्वतः उमेदवार आहेत, पण भाऊ उभे असताना प्रचाराची दुरात स्वतः शंकर शेठ सांभाळत होते. त्यामुळे शेठला ही इलेक्शन अजिबात जड जाणार नाही. तुम्ही गाववाले, एखादा असं तुम्ही तुमचं काही काम, आपले गाववाले आमदार आहेत एखादं काम भूल गेलंय का आणि तुमच्या कामाला प्रायोरिटी पहिली दिली, नंतर गाव बाहेरच्या माणसाला प्रायोरिटी दिलेली, असं भेदभाव कधी केला? एखादा किस्सा असेल की तुमचं काम त्यांनी करून दिलं? आमचा किस्सा, आमदार म्हणून माझे एक गायांचा गोठा असताना तिथं मला त्या साहेबांनी मला 3 वेळा परत पाठवलं, तर सही करीत नव्हते. मग मी भाऊंक गेलो, भाऊला सांगितल्यानंतर मला भाऊंनी सांगितलं की तू तिथं जाऊन मला मला फोन लाव आणि त्यांना दे. तर तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या हाताखालचं पिऊन त्या सांगितलं बाबा मी आमदार साहेबांनी मला असं सांगितलं, त्यांना सांग काय. तर त्यांनी लगेच सही केली. तर बरंच भाऊंनी मी काम झालं म्हणून सांगितलं, मला म्हणलं तुला सांगितलं होतं मला फोन करा, तू फोन का नाही केला, असा विषय झाला. नावावरतीच काम झालं. कार्यकर्ते म्हणून तुम्हा सगळ्यांना भाऊंचं खूप प्रेम मिळालं. म्हणजे जसे ते अधिकाऱ्यांना हेडमास्तर वाटायचे, परंतु तुम्हाला तुमच्यावर कार्यकर्त्यांवर त्यांचं खूप प्रेम असायचं. ते भाऊंचं प्रेम भाऊ गेल्यानंतर ताई म्हणा किंवा शंकर शेठ म्हणा यांच्याकडूनही तुम्हाला मिळतंय का? हो म्हणजे अगदी हो नाही असं तुम्ही फक्त एकेकाने फक्त मला सांगा. ऍक्च्युली ना त्यांची टोटल फॅमिली सगळ्यांचं प्रेम करते. टोटल फॅमिली म्हणजे असं एकही नाही, वहिनी असो किंवा विजू शेठ असो, शंकर शेठ असो, त्यांच्या दुसऱ्या वहिनी असो, त्या सगळ्यांच्या फॅमिलीचे रिलेशन आहेत टोटली 25 वर्ष. मग असं कधी त्यांच्या घरात गेलं किंवा बंगल्यामध्ये असं कधी वेगळं काय वाटत नाही. म्हणजे कधीच मी घरगुती संबंध सगळ्यांच्या. अगदी त्यांचा जरी परिवार असला तर त्या परिवारातील प्रत्येक सदस्य, आता शंकर शेठची 2 मुलं असतील किंवा विजय शेठचा मुलगा असेल, हे देखील त्याच आदरीने आणि त्याच आदराने युक्त सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलत असतात, सगळ्यांशी त्या पद्धतीने वागत असतात. की आपल्याला असं वाटत नाही की बाबा आपण आमदाराचं घर आहे कसं जाऊ आतमध्ये, काय बोलतील काय नाही, असं काही नाही. तुम्ही कधीही गेला तरी तुमचं स्वागत त्याच पद्धतीने केलं. भाऊंचे कार्यकर्ते होतात, भाऊंकडून सन्मान मिळायचा, आदराची वागणूक मिळायची, प्रेम मिळायचं, ते आत्ता मिळणार नाही असं तुम्हाला भाऊनंतर वाटलं होतं का? नाही, वाटायचं काय नाही. आता जगताप कुटुंब म्हणजे एका परिवारातलं ते स्वभाव आता बाळकडू आहे. सर्वांनी भाऊंचं त्यांच्या घरातल्या लोकांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जर घेतलं तर ते घेणारच आहे. आता भाऊंच्याकडे एखादं काम जर घेऊन गेलो तर भाऊंची इन्स्टंट ऍक्शन होती, लाव फोन, त्याला फोन लावायचे. एक उदाहरण, राजू पाटील आलाय माझं जवळच आहे, त्याचं काम झालं पाहिजे, तो परत आला नाही पाहिजे, हे टॅक्टिक्स वहिनीने पण वापरले आणि ते टॅक्टिक्स शंकर शेठ वापरणार ना, यात काय हे नाही मात्र शंकर. तुम्हाला वाटतं का पहिल्या नंबरजी की भाऊंचा हा जो वारसा आहे कार्यकर्त्यांना प्रेम देण्याचा, ते वाढवायचा, कार्यकर्ते वाढवायचा, त्यांचं एक नेटवर्क उभं करायचं,
तो वारसा ताई आणि आत्ता शंकर शेठ पुढे चालवतायत असं वाटतं तुम्हाला? नाही, एक म्हणजे कसं भाऊ गेले आणि लगेच विलेक्शन लागलं. हो, 1 महिन्यानेच विलेक्शन इलेक्शन लागलं. तर त्यांना त्यांचं दुःख नव्हतं, जनतेचं दुःख होतं. कारण एक उदाहरण घ्यायचं तर अश्विनीताई पहिल्या इलेक्शनला स्वतः हिंडायच्या, पण त्या स्वतः हिंडताना त्यांना पब्लिक एवढं दुःख होतं तरी पण अश्विनीताईंनी ते दुःख दाखवलं नाही. मग त्यांनी दाखवलं नाही म्हणजे आम्हाला खुश ठेवण्यासाठी किंवा आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आज शंकर शेठ असत्या, विजू शेठ असत्या किंवा अश्विनीताई जगताप असत्या, त्यांनी आम्हाला कधीच असं आठवून नाही दिले. भाऊ मी तर शंकर शेठला रात्रीचा 3-3 वाजता फोन करतो लय अडचण असली तर, आणि म्हणजे उचलतात ते 2ला करून द्या, 3ला करून द्या. शंकर शेठला ताईंला आम्ही करत नाही फोन, पण शंकर शेठला 100% रात्रीचा. नाही, मी करतोच. काही प्रॉब्लेम आला कधी, एकदा तर डीपीएस जळाली होती मेन, आणि तिथं माझं काही डोकं चालना, कोणच फोन उचला ना. मग मी शंकर शेठला फोन केला. शेठ म्हणलो परिस्थिती बेकार आहे, असं जागी डीपीएस झाला, तू नको काळजी करू, मी काळ्या साहेबांना माझा उचलत्या. मग 5व्या मिनिटात सर्वजण तिथं पोचत झाले. म्हणजे एवढा हक्क आहे आम्हाला, जसा भाऊ आहे ना तसे शंकर शेठ आहे. जगताप कुटुंबियांचा पगडा आहे त्या मतदारसंघावरती. अभय भाऊंचं जे शेवटी म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं निधन झालं आणि आता ही निवडणूक पार पडते, काय आठवणी म्हणजे शेवटी असं काही भाऊंनी सांगितलं का की माझं काही काम राहिलंय किंवा सगळा विकास झालाय आणि भाऊंच्या विना ही निवडणूक होते? काय कार्यकर्ता म्हणून, जवळचे स्नेह म्हणून तुम्हाला वाटते अजून जर भाऊ असते तर अजूनही कशा पद्धतीने काय आपला शहराचा झाला असता? भाऊंना खासदार व्हायचं होतं असं त्यांचं एक स्वप्न होतं. त्याचप्रमाणे भाऊ जर आज असते तर भाऊ तर 100% खासदार झालेच असते. त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळात त्यांची वर्णी 100%. आणि आज शंकर शेठच्या रूपाने का होईना, ज्यावेळेस शंकर शेठ निवडून आले तर निवडून आल्यानंतर येणाऱ्या ह्याच्यामध्ये भाऊंच्या रूपाने त्यांना एक बक्षीस म्हणून मंत्रिपद देण्याची दाट शक्यता वाटते आणि देतीलही भारतीय जनता पार्टी. कारण भाऊंचा जो अजेंडा होता की प्रथम राष्ट्र, त्याच्यानंतर पक्ष व त्याच्यानंतर स्वतः, हे शंकर शेट्टी जपलेला आहे. त्यामुळे तो असा आणि वारसा घेऊन शंकर शेठ या विधान परिषद याच्यामध्ये जातील आणि त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपद देखील मिळणं ही अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे आणि ती परमेश्वर पूर्ण करेल अशी. जेव्हा भाऊंचं निधन झालं असंख्य कार्यकर्ते जमले होते, खूप मोठ्या प्रमाणात जनसागर होता. तो काही फक्त चिंचवडचा नव्हता, बाहेरून आलेले सुद्धा खूप लोक होते, राज्यातने आलेले लोक होते. काय तो प्रसंग होता किंवा असं वाटलं होतं का की एवढ्या म्हणजे इतकं चांगलं काम करणारे एक विकास पुरुष, शहराचा ज्याने चेहरा मोहरा बदललेला आहे, असं आपल्यातून निघून जातील? काय उणीव जाणवते आता सध्या? भाऊंची आठवण म्हणलं ना तर भाऊच एक 2002 म्हणजे 2020ला कोविड पडला होता, कोविड काळ आला होता. एकदम बेकार परिस्थिती, कोण कोणाला भेटत नव्हते, काय नव्हतं. पण भाऊ आणि त्यांचे सहकारी हे दररोज संध्याकाळचे बसायचे किंवा सकाळचे बसायचे. तर भाऊ एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो, मनीष कुलकर्णी भाऊं बरोबर होते रात्रीचे 2 वाजता. मे महिन्यात कोविड आला 2002 आपलं 2020ला. आल्यानंतर मला 2 वाजता भाऊंचा असे होते की गंमत कशी करायची नगरसेवकांची, ह्यो झोपलाय किंवा ह्यो जागा आहे का काय बघायचं. मला 2 वाजता मनीष कुलकर्णीने फोन केला, अरे अंबरनाथ कुठे आहे तू? म्हणलं भाऊ घरी आहे. कोण कोणाला भेटत नव्हते. म्हणलं तुला येता येईल का? म्हणलं येईन. मला काय माहितीच नाही की कशाला बोलवले ते. मग मला त्यांनी 2 वाजता बोलवलं कोविड काळात. कुणी हिंडत नव्हतं, काय नव्हतं, डिपार्टमेंट पकडायचं सर्वांना. पण मी सांगितलं म्हणून मला भाऊंनी बोलवले. मग त्यांच्या ऑफिसवर मला बोलवलं 2 वाजता रात्रीचं. म्हणजे आठवण त्या व्यक्तीची खरंच काढण्यासारखी. बोलवल्यानंतर मला म्हणले गणेश देशपांडे कवडेनगरला राहिले. म्हणलं आहे का माहिती भाऊ? गणेश मंगल कार्यालय माहिती? म्हणले आहे का? म्हणलो भाऊ माहिती. आता बघ 2 ट्रक येतील, एक तांदळाचा आणि एक गव्हाचा येईल. ते ट्रक तू गणेश मंगल कार्यालयात उतरायचे आणि तुझे कार्यकर्ते घेऊन ती पॅकिंग लोकांना द्यायची उद्यापासून. काय द्यायची? अरे बाप. मग तेव्हा त्यांना बघा ना, आज ते आपल्यात नाहीये पण लोकांना त्यांनी जगवलं.
11,000 पॅकिंग माझ्या देखता करून घेतली त्यांनी 3 महिन्यात. किती? आणि ती दररोज तिथून त्या लोकांच्या घरी पोस्ट करायची. म्हणजे त्या माणसाने किती, म्हणजे 2020ची गोष्ट आहे, नंतर भाऊ आपल्यात नाही पण लोक आहे ना, लोकांसाठी त्यांनी विचार केला. अक्षरशः आम्ही 2 वर्ष काम करत होतो गणेश मंगल कार्यालयात, देशपांड्यांचं विचारा तुम्ही. म्हणजे किती त्यांचा दृष्टिकोन होता की लोकांना कसे हे करायचं. कोविड काळात, अक्षरशः कोविड काळात म्हणजे चर्चा नाहीये, भेटत नव्हते. तुम्ही विचारा जाऊन म्हणजे 11,000 पॅकिंग करायचं सोपं नाही. त्याच्यातून ते सर्व गोष्टी 3 टाइम द्यायचं आणि मेन गोष्ट जेवण पण द्यायचं प्रत्येक ठिकाणी. जेवण पण द्यायचं. हे 2 वर्ष कोविड चाललं होतं ना, पहिल्या याला 3 महिने चालला, नंतर परतही पडला 2 महिने, तेव्हा पूर्ण चालू. खंडित नाही अजिबात नाही. बघा ना, तो व्यक्ती गेला पण आता मला आठवतोय मी 1800 आयसीयू बेड दिलेले त्यांच्या थ्रू. 1800 पेशंट मी स्वतः त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलेले, पण त्यांनी त्यांच्या जीवाचा बघितलं नाहीये. ते खूप वाईट वाटतं आम्हाला. म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यांना किराण्याचं सामानाचं किट घरोघरी पोहोचवलं. आणि आमचं कॅप्टन काय झालं आणि आपल्या फॅमिलीला आणि सगळ्यांना सांभाळायला भाऊ मी त्या 3 महिने मी पण फोन झाला मला त्यांनी ऍडमिट केलं आणि फोन केला, तू काय घाबरू नको, बाकीचं जे गोष्टी चालू. म्हणजे मला आज सांगू काय वाटतंय की खरंच ते व्यक्ती नंतर 2 वर्षांनी ते आजारी पडले. त्या काळात त्यांनी ना प्रायव्हेट बिल्डर कडनं बिल्डिंग ताब्यात घेतलं आणि तिथे लोकांसाठी प्रायव्हेट बिल्डिंग घेतलं त्यांनी, तिथे लोकांना शिफ्ट करून हो त्यांनी प्रायव्हेट आठवणीचा एक भाग निघाला. त्यांनी माझ्याकडे 6 मुलं दिले होते. बरं, आणि त्या 6 मुलं माझ्याकडे नव्हत्या. त्या मुलं काटेकोण चौकात, कृष्णा चौकात अशा प्रत्येक ठिकाणी वापरून व्हायच्या. माझ्या लोकांना कुणाला आम्हालाच मिळत नाही असं नाही व्हायचं नाही. एखादा पेशंट इमर्जन्सी असेल तर तातडीने त्याला नेता यावं, दाखल करता यावं म्हणून. अजून एक भाऊंचं एक वैशिष्ट्य होतं, ते खूप फिटनेसप्रेमी होते. मला वाटतं तुम्ही आठवण सांगितली की जवळजवळ लोकसभेला त्यांचं खूप वजन वाढलं होतं, नंतर त्यांनी ते कमी केलं. सकाळचे ते चालायचे, सायकलिंग करायचे, त्याच वेळेला ते पोहायचे, घोडेसवारी करायचे. तर त्यांचे हे जे काही चांगले गुण किंवा चांगल्या सवयी होत्या, तर मला एक उत्सुकता आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय की त्यांच्यातली कुठली एखादी सवय तुम्ही आपल्यात अंगीकारली आहे का? का भाऊंची आठवण म्हणून तुम्ही ती पुढे चालू ठेवली आहे का? सकाळीच उठून व्यायाम करायची सवय होती. सकाळी उठले की भाऊ गार्डन जायचे. गार्डनला आल्यानंतर जवळजवळ ते 10 राऊंड मारायचे पूर्ण गार्डन, आणि 1 राऊंड मारायचं झालं तर 8 मिनिटं लागतात. तर भाऊचा तो स्पीड होता 5.5 मिनिटाचा. 8 मिनिटाचा 5.5 मिनिटाचा भाऊ चालायचे, फक्त चालायचे, पळायचे. तर त्यांच्या मागे आम्हाला पळायला मी असायचो, रमेश काशीदा असायचा, सुरेश शिंदे असायचे. हे जे कार्यकर्ते, आम्हाला त्यांच्यामुळे इतकी आवड लागली याची व्यायामाची की आम्ही तो व्यायाम रोज जर जायला तर चुकल्यासारखं वाटायचं इतकं त्यांनी. आणि गार्डन मध्ये फिरत असताना नुसतेच ते फिरायचे नाही, तर गार्डन मध्ये कुठं काय अडचण असेल, काय असेल तर तिथून ठेकेदाराला फोनला बोलून घेता नाही. तर त्या तिथले सगळ्या सुख सुविधा लोकांच्या ह्याच्यासाठी द्यायचे. त्यानंतर माती टाकली आहे का नाही, मातीवर पाणी मारले का नाही, हे बारीक लक्ष त्यांचं असायचं. झाडं कटिंग झालेली आहेत की नाही, हे संपूर्ण ते बघता बघता शारीरिक दृष्टिकोनातून सगळ्यांचा विकास करायचा. आणि हा विकास झाल्यानंतर आता बघा सगळे कार्यकर्ते तुम्हाला फिट अँड फाईन दिसते. आज माझं वय 60 वर्ष आहे, बरं, तर तुम्हाला वाटतं का तेवढं? पण ते फाईन आणि फिट असल्यामुळे सुरेश शिंदे असेल, बाळासाहेब देखील त्याच वयाचे असते.
त्यांच्या काय पाहिलं नाही, पण भाऊ काय करायचे, त्यांना एक आवड होती पैलवान पेशातली. त्यांनी 2009 ला आहे ना एक महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सांगवीमध्ये घेतली आणि तेव्हा आहे ना कमीत कमी 60,000 लोक उपस्थित होते. त्यांना खूप आवड होती, क्रीडाची खूप आवड होती आणि मला ते नावाने नव्हतं कधी हाक मार. अमृता म्हणजे पैलवान म्हणायचे, पैलवान कुठे आहे, पण ते खूप कडक होते. त्यांचं कुटुंब पूर्ण शाकाहारी पहिल्यापासून सांप्रदायिक आरोग्य शिबिर तुमच्यापैकी आरोग्य शिबिर आम्ही सगळेच असतो ते सगळ्या यंत्रणेमध्ये सगळे कार्यकर्ते असतात. नियोजनापासून तर ते त्यांनी आम्हाला एवढं अंगणी पडले की त्यांनी डेट ठरवायची, प्रोग्राम लावायचा आणि सगळे येतात तिथे ऑटोमॅटिक येतात लोक. आरोग्य शिबिरांची लोक चिंचवडमध्येच करायची. महाराष्ट्राची लोक आणि फेब्रुवारीच्या 5 ते 15 तारखेपर्यंत हे दरवर्षी व्हायचं. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित होतं की बाबा तिथं आरोग्य शिबिर. सांगितलं एक किस्सा म्हणजे मी सिंधुदुर्गातला आहे, तर माझ्या गावाला माझा एक चुलत भाऊ आहे, तो अपंग आहे. तर भाऊंनी त्याला फक्त व्हिडिओ दाखवला, बाबा असं असं आहे, तर त्यांना इथून सायकल त्यांनी तिथं पाठवली स्वतःचा. बरं, आणि तो इतका खुश झाला विचारा की काय सांगायचं, की म्हणजे ही जी दानत आहे आणि त्याच्यानंतर हे शंकर शेठ जगताप आता शिबिर झालं त्यात देखील त्यांनी पाठवली. विजू शेठ असतील. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवढ्या जेवणावळी होतात किंवा जेवढं अन्नदान जेवणावळी म्हणण्यापेक्षा तर तेवढं अन्नदान आमचे विजू शेठ आणि जगताप परिवार संपूर्ण हे करत असतात. त्याची कुठंही देखील तुम्हाला वाच्यता केलेली दिसणार. आठवड्यातले भाऊ म्हणून बोललो आज ते व्यक्ती आपल्यात नाही. सगळं चालू आहे. पण तसं जर म्हणलं ना साहेब, निवडणुकीच्या म्हणजे खरे पडद्यामागचे सूत्रधार विजू शेट्टी. कुठल्या गावात जाऊन कुणाला कसं त्या माणसात एकदम म्हणजे ते बोलत नाही आणि कधी मॅनेजमेंट म्हणजे रन बाय विजू शेट्टी. म्हणजे डेफिनेटली म्हणजे भाऊ असताना बी जे काही मॅनेजमेंट होतं पडद्यामागचं शंकर शेठ जे प्रोग्राम देईन ते सफल करायचं एकदम. लाख लोक असो 1.5 लाख म्हणजे ते प्लॅनर मध्ये मास्टर होईल. कोणाचा असा तुमचा अनुभव आहे का की भाऊची निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीने आता बघा प्रचार यंत्रणा बदलून गेली. पूर्वीचा प्रचार आत्ताचा प्रचार, पूर्वीचे कार्यकर्ते आत्ताचे कार्यकर्ते. पूर्वीचे कार्यकर्ते भेळ भत्ता खाऊन घरचे डबे खाऊन दिवस काढायचे. एकनिष्ठ. आत्ता कार्यकर्त्यांच्या पार्ट्या होतात, मग कुठे बिर्याणी खाल्ल्या जाते, कुठे काय होतं. आणि पूर्वीचे कार्यकर्ते सकाळी जर प्रचार झोंबले तर रात्री जाईल का घरी माहीत नाही, जिथं जागा भेटेल तिथं झोपले जायचं. आताचा कार्यकर्ता पेड कार्यकर्ता झालाय, कॅम्पेनर झालेला आहे. असा काही तुमच्या एखाद्यातला तुमचा प्रसंग कांबळे साहेब? नाही, आमच्यात तसं नाहीये. आम्ही स्वतः सर्वजण, मी नगरसेवक नाही, मी कार्यकर्ता आहे सर्वांचा आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कामं करतो. आमचे त्या 43 बुथे, 43 बुथे. परवा दिवशी फक्त आम्हाला कळालं की शंकर शेट येतात मी प्रभागात फिरायला, तर अक्षरशः अण्णांसारखी कमीत कमी 200 लोक होते आणि तरुण कमी कमी 300 लोक मुलं होती. पण एकही 10 वाजेपर्यंत कुणी हल्लेला नाही. त्यामुळे ते आम्हाला ती कसली सवच नाही म्हणजे काय देण्याची घेण्याची. याच्यामुळे साहेब काय झालं माहितीये का, सर्वसामान्य कुटुंबातले सुद्धा नगरसेवक झाले. आता मला सुद्धा सरकारी बँकेत डायरेक्टर करून घेतलं. मी सर्वसामान्य कुटुंबातल्या गेली 30 वर्ष काम करतोय, त्यांना माहिती चांगला त्यांनी घेतलं. आता अंबरनाथ सारखे ग्रामीण भागातून आलेले लोक, पहिलवान लोक, पण त्यांना न्याय दिला ना त्यांनी. जर ते पे कार्यकर्ते असते तर अंबरनाथच नसते होऊ शकले ना नगरसेवक. आणि त्यांनी सर्व न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांना न्याय द्यावा. त्याचा वारसा शंकर शेठ चालवतील. बाळकडू जे दिलेलं आहे सर्व कुटुंबाला किंवा कार्यकर्त्यांना दिले तर ऑफकोर्स ते तर कसं हे करणार. तुम्हाला सांगायची गोष्ट, आता आपण आठवणीतले भाऊ विषय चाललेला आहे आणि खरोखरच घेण्यासारखा आहे. पण मी नगरसेवक झाल्यानंतर आमच्या प्रभागाचा जो विकास असेल तर त्यांच्या नंतर जे राजेंद्र राजापुरे होते त्यांना बोलून घ्यायचे नाही, मला बोलून घ्यायचे. अरे डीपी रोड किती करायच्या. भाऊ बोलताना मी पाहत होतो राजा भाऊंकडे, मी बाजूला थांबायचो. तर राजा भाऊ म्हणायचा नाही काटीपुरम चौक ते गार्डन रोड आपल्याला करावं लागेल, पण 100 घरं पडतात आणि ते लोक हे करणार, आपल्या विरोधात जाणार. भाऊंनी एक वाक्य वापरलं, अरे डीपी रोड करायचा आपल्याला, मोठा रोड करायचा, ती रक्त वाहिनी आहे, मग 100 घरं पडून दे ना, 1000 घरांना रोड होईल ना राजा भाऊ, असे बोलायचे. तेव्हा मी ओळखलो, अरे केवढी दृष्टिकोन आहे. बापरे, मी नवीन होतो आणि ते राजा भाऊंना खवळायचे.
आणि राजा भाऊंचं त्यांचं व्यवस्थित चालायचं. मग ते सांगायचे आपण असं ना असं कर. मग मी ते पाहायचो. आणि मग तेव्हा 5 वर्षात मी राजा भाऊ म्हणजे भाऊ राजा भाऊंना सांगायचे आणि राजा भाऊ मला सांगायचे. आज आम्ही 57 रोड बनवले डीपी, रेकॉर्ड आहे आमचं आमच्या प्रभागाचं. मी भाऊंचा दृष्टिकोन केवढा आहे बघा ना. परत राजा भाऊ बसले, अरे तुझ्या प्रभागात किती घरे आहे रे एकूण? राजा भाऊ सांगायचे 14,000 आहे. मग तो शासकीय माप झालाय का बघ सगळ्यांचा? तर हे सांगते ना काय म्हणायचे, शासकीय कर माफ झालाय का? मी ते पाहायचो की मी भाऊंचं लक्ष काय आठवड्यातून आम्हाला बोलवायचे आणि प्रभागाचं सगळं विचारायचे की लोकांना फायदा मिळालाय का शासकीयचा, हे रोड मोठे झाले का? भाऊ म्हणायचे अरे जाऊन दे ना, 100 घरांच्या विरोधात जातोय आपण, पण हजारो घरांना रोड तयार होतोय, फायदा मिळतोय. मग किती दृष्टिकोन भाऊंचा वेगळा होता. ते असं होतं की जुन्या की लोक बाहेरून येऊन गुंठा 2 गुंठा अर्धा गुंठा अशी जागा घेऊन घर बांधायचं. भाऊंनी गणेश सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला ज्याला पैशाची गरज आहे त्याला आर्थिक पाठबळ गणेश बँकेच्या माध्यमातून दिलं. त्यांच्या घर बांधणीसाठी दिलं, कुणाचं लग्न असेल, कुणाचं काय कार्य असेल तर आर्थिक सहाय्य जे आहे ते गणेश बँकेच्या माध्यमातून भाऊंनी सगळं. आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आज त्या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनी गेली 25 वर्ष झाली संधी दिली. बरं, तुम्ही आता मगाशी आपला उल्लेख झाला की भाऊंमुळे तुम्ही कशी व्यायामाची गोडी लागली किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही करत होता. तर मग मला फक्त एक विचारायचं एक क्युरिओसिटी म्हणून, आता भाऊंच्यामुळे एवढ्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना लागल्या तुम्ही त्यावेळी भाऊ असेपर्यंत करत होता, तर भाऊ गेल्यानंतर त्याच्यातली एखादी गोष्ट सुटली की आता होत नाही असं काही आहे का? भाऊ नाही अशी कोणती गोष्ट अजून सुटलेली नाही आणि सुटणार देखील नाही. ते आम्हाला शरीररूपी या ठिकाणी नसले तरी आमच्या प्रत्येकामध्ये भाऊ त्यांच्या आत्मारूपी स्वरूपाने आहे. आणि आज भाऊ नाही असं आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याला वाटत नाही. शंकर शेठच्या रूपात, विजू शेठच्या रूपात, वैदीच्या रूपात, बाकी त्यांच्या फॅमिलीच्या रूपात आम्हाला भाऊ दिसतात. कारण ते सर्व फॅमिलीचे आहेत. जसे भाऊ करतात, जे करायचे त्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांवर प्रेम करतात आणि वागतात. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट अजून सुटलेली नाही की सकाळी आम्ही उठलं की गार्डनला जाणार म्हणजे जाणार. कुठलाही दिवस असा नाहीये की गार्डनला आम्ही जात नाही किंवा वॉकिंग करत नाही, योगा करत नाही. सगळेजण ज्याच्या त्याच्या परीने आपापला व्यायाम. सर मला एक सांगूशी वाटतंय की मी नगरसेवक झाल्यानंतर हिंजवडी ITI आमच्या जवळ आहे. मी अक्षरशः हिंजवडी ITI जवळ आहे. आता अभय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कोणाचे 2 गुंठे जागा आहे, त्याच्यात 4 मजली बांधलेले आणि 4 फ्लॅट भाड्यानेच गेलेले आणि सगळी ITI मुलं राहतात आमच्या तिथं. पण भाऊंनी एवढं सुंदर वातावरण ठेवलं होतं आणि त्याच्या पुढे शंकर शेठ ठेवतात. अक्षरशः आमच्याकडे IT मुलगी सांगवी फाट्याहून 2 वाजता चालत येऊन द्या, कोणीही आमच्या तिथं बोलू शकत नाही आणि कुणालाही विचारा. टोटल सेफ एरिया, सगळा सेफ एरिया. आणि भाऊंचं बारीक लक्ष असायचं की बाबा कोणच्या चौकात काय, कोणत्या चौकात काय. म्हणजे एवढं चांगलं की आम्हाला माझ्या इथं जर ITI मुलगी राहायची ना ती स्वतः बोलायची मला इथंच राहूशी वाटते, मला सांगवीत आणि गुरु पिंपळ्यातच राहूशी वाटते. हे भाऊंमुळं म्हणजे एवढं सेफ एरिया आहे आमचा आणि एवढं चांगलं केलं त्यांनी. तर अख्ख्या शहराचाच विचार केलेला होता. पण एक आता आठवणीचे भाऊ म्हणून या गोष्टी आठवायला लागल्यात. आठवणीतले भाऊ आपलं संपणार नाही विषय, कारण आठवणी तेवढ्या आहेत आणि व्यक्तीचं काम तेवढं मोठं होतं. कुठे सर एक शेवटची आठवण तुम्ही सांगा. माझ्याकडे मला एक आठवण माझी आठवली ती मी सांगणार आहे आणि आपण ही चर्चा थांबवणार आहोत. काय तुमची एखादी आठवण तुम्ही भाऊंबद्दल काय सांगाल? काय दरारा काय दबदबा या शहरावरती होता? पत्रकार म्हणून तुम्ही अनेक वर्ष त्यांना पाहिलेले. निश्चितच कारण जसं आदर सगळा दरारा किंवा अधिकाऱ्यांना तसे ते हेडमास्टर होते, तसंच ते पत्रकारांच्याही बाबतीत होते. म्हणजे पत्रकारात सुद्धा त्यांचा आदरयुक्त दरारा होता. म्हणजे मी त्या बाबतीत दोघांची नावं घेईल की बाबा एक तर आत्ता राज ठाकरे आहेत आणि अगोदर भाऊ होते की जे असे नेते होते की कधीही पत्रकार परिषद घेतली त्यात विषयाला सोडून किंवा कुठलाही वायफळ प्रश्न विचारला तर त्या समोरच्या पत्रकाराची बिनपाण्याने केल्याशिवाय ते कधी राहिले नाहीत. म्हणजे महापालिकेच्या सभागृह नेते एकनाथ पवार
यांच्या कार्यालयात केबिनमध्ये सुद्धा प्रेस कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळी सुद्धा त्यांनी एका दैनिकाच्या पत्रकाराला असंच अगदी पद्धतशीरपणे त्यांनी त्याची बोलती बंद केली होती. म्हणजे माझ्याच बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर मी आत्ता माझ्या त्या प्रमुखांचं नाव नाही घेणार, पण मी सकाळमध्ये काम करत होतो, परंतु त्यांचा काही फोन काही भाऊ घेत नसत, तर ते मला म्हणायचे अरे उत्तम भाऊंना फोन लाव ना. मग मी भाऊंना फोन लावायचं आणि मग ते बोलायचे. म्हणजे त्यांचं एक असं होतं की पत्रकार आहेत म्हणून त्यांच्याशी गोड बोललं पाहिजे असं काही नाही, प्रसिद्धीसाठी त्यांच्या मागं लागलं पाहिजे असा भाऊंना मी कधी पाहिलं नाही, किंवा त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं मी कधी ऐकलं नाही. उलट आपल्या पदाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला हजर राहून त्यांना थोडंसं मोरल बूस्ट करण्यासाठी ते हजर राहायचे, त्यात ते बोलायचे, परंतु स्वतःहून कधी आपल्या कामाची वाहवा करण्यासाठी त्यांनी कधी असं पत्रकारांच्या मागे लागलेलं मी 2007 पासून पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 30 वर्षात पत्रकारिता करतो, पण 2007 पासून मी सुद्धा कधी पाहिलेलं भाऊंच्या बाबतीत नाही आहे. तर कुटे सरांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला, तसा माझा एक अनुभव म्हणजे अनेक कार्यकर्ते असतील, कोणी असो भाऊंच्या जवळ गेलं. मी आमच्या वर्धापन दिन होता आपला आवाज न्यूज नेटवर्कचा, त्यावेळेस भाऊंकडे गेलो की भाऊ आपला आवाजचा वर्धापन दिन आहे, त्यांना पत्रिका वगैरे दिली, कार्यक्रमाला आमंत्रित केलं. परदेशी कुठला आहे म्हटलं मी जुन्नरचा आहे, शेतीभीती आहे का, म्हणजे विचारपूस आहे का त्याची, पत्रकारिता करतोय किंवा बाबा एखादं राजकारण करायचंय पण तू घरचा कसा आहे, घरची परिस्थिती काय आहे, नाही तर मग उठला कोणी पत्रकारिता करतोय कोणी राजकारण करतोय, तर तुमची परिस्थिती काय आहे हे सुद्धा भाऊने अनेकांचं पाहिलं. तसं मलाही त्यांनी प्रश्न केला की शेतीभीती आहे ना, म्हटलं भाऊ शेती वगैरे आहे, बरं बरं चांगलं आहे चालू ठेव, येईल मी कार्यक्रमाला, म्हणजे असे भाऊ होते. तर प्रेक्षक हे सर्व मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ करून उपस्थित राहिले. खरं तर कोविडचा काळ असो की राजकारण असो की समाजकारण असो, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन या पिंपरी चिंचवड शहराचा कशा पद्धतीने विकास होईल ही दूरदृष्टी ठेवून भाऊंनी नेहमीच या शहराच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. राजकारण हा भाग जरी वेगळा असला तरी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने गावाला बाहेरचा असा कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन, मग ती महानगरपालिकेतली लाभाची जरी पदं असतील तरी तिथं गावाला एक वेळ न देता बाहेरच्याला तिथं त्या ठिकाणी संधी त्यांनी दिलेली आहे आणि या शहराचा त्यांनी विकास केलेला आहे. त्यामुळं आज भाऊ गेल्यानंतर आपण आठवणीतले भाऊ हा जो काही या ठिकाणी सगळ्यांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहे त्यामागचा हेतूचा आहे की कुठलंही एखादं शहर ज्या वेळेला घडतं, ज्या वेळेला विकसित होतं, त्यावेळेला कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचं या शहरामधलं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं. भाऊ जरी आज आपल्यामध्ये नसले तरी भाऊंचे अनेक आठवणी, भाऊंचे अनेक विचार तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये आहे. तुमच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओत उपस्थित राहिलात. वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.